विजापूर रोड उपरस्त्यावर बेकायदेशीर बांधकामांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या गंभीर बनली आहे। या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी करून संबंधितांना कलम 478 अंतर्गत नोटिसा बजावल्या। मात्र अतिक्रमण हटवण्याची 2 मेची घोषणा करताना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे अतिक्रमण मोहीम थंडावली आहे। नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी 17 आणि 24 एप्रिल रोजी सुनावण्या घेण्यात आल्या होत्या। यावेळी दुकानदारांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शवत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसताना दुकाने हटवू नयेत अशी मागणी केली। तरीही आयुक्तांनी कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट केले होते। दरम्यान बांधकाम परवाना विभागाकडून आवश्यक प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने 2 मे रोजी कारवाई सुरू होऊ शकली नाही। आता संभाव्य कारवाईच्या विरोधात दुकानदार आणि मिळकतदार न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून या प्रकरणात मनपा प्रशासन कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे।